सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळच्या 9 वाजलेले आहेत. आज आहे 9 तारीख, 9 तारीख, चौथा महिना 2026. चला, आजच्या दिवसाची सुरुवात पण झालेली आहे. आणि काय होतंय, रोजची रोज काय व्हिडिओ आपलं बी टाकणं होत नाही. दिसाड व्हायला आता व्हिडिओ यायला लागलेत. तर रोजच घरी असल्यामुळं व्हिडिओ काय काढावा ते कळतच नाही. शाळेतून आला का चालला? शाळेतून आला होय. अरे चालला, सकाळच्या 9 वाजल्या जायचंय आपल्या शाळेत. माझे दोन चिटकुले बेबी बॉय आणि बेबी गर्ल. चला चला, आवरलंय का? चला चला, ए आवरलंय का? हा, चल चल पटकन, चल चला चला शाळेत, चला बस बस, चला शाळेत चला. चला आम्ही चाललोय. जाऊ का मी? जाऊ. चला तर विराजला ना शाळेत सोडायची बालवडी. चला जाऊ का ड्युटीला आता? तुम्ही मग काय म्हणले, कुठे जायची म्हणले तुम्हाला? मला जायचंय आता. ते सांगितलं ना, मग जाणं होत नाही. सांगा मला कुठे जायचंय केदारनाथ, बद्रीनाथ जायचं असं प्लॅन आहे. काय होतंय काय माहिती. महिन्यानी ती 15 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्याने अजून. एक महिन्याने, पिलूच्या बर्थडेच्या आधी का नंतर? एक महिन्याने बघ बरं. मग त्या पिलूचा बर्थडे राहिला महिन्यावर. मग बर्थडेच्या टायमाला जाणार आहे मी. आणि मग तुम्ही बर्थडेला नाही. मग मीच करू का बर्थडे? हा, असं जायचंय. मग काय माहित जाणं होतंय नाही होतंय ते आत्ताच काय सांगतात ना, गिरायकाला तेवढं हे कर. काय म्हणत होती? कुठं जायचं? कुठे जायची म्हणले ना तुम्ही? नाथांना, बद्रीनाथ, केदारनाथ तिकडे जायची ना तुम्हाला? हा, जायचंय मला. काय आहे, मला जायचंय बद्रीनाथ, केदारनाथ असं जायचा प्लॅन आहे. आता मी बोलून नाही दाखवायला पाहिजे म्हणून मी सांगत नव्हतो. तो विचार म्हणून अजून एक 15 दिवस ते महिन्याने जायचंय. जाणं होईल का नाही अजून काही नक्की नाही. काही आड लागलं तर पुन्हा जाणं होत नाही. आणि किती दिवसासाठी? 10 दिवस. किती दिवस? 10 दिवस. हा. आणि काम कुणी करायचे घरचे? अरे हो, माणूस गेलं तर सगळे कामच करतं. माणूस गेल्यावर हाय तो वर नाही जात, आणि गेल्याच्या नंतर काम करणार. घरी कोणी बघायचं दुकान? अरे पण मी म्हणतो, माणूसच आयुष्यातून गेल्या मग कोण बघणार आहे दुकान? माणूसच जर आयुष्यात उद्या गेलं तर पुन्हा कोण बघणार आहे? नसल तर आहे तर काय असं आयुष्याचं नाही जायचं. 10 दिवस जातील, पण मस्तपैकी जाऊन येईल. एकदा महादेवाचं कसं आहे माहिती का, तिथं महादेव म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग. महादेव तिथं म्हणजे लग्न केलं तर पार्वती महादेवानी त्या जागेवर जायचंय मला. तिथंच केदारनाथ पशी त्रिगुणारायण, तिथं जायचंय. त्रिगुणारायण, हा, तसं पवित्र ठिकाणी तिथं जायचंय. आणि केदारनाथ जायचंय. बद्रीनाथला काय माहिती, त्यांचं घर आहे तिथं, पण हा त्यांच्या गावातच येते. तिथं पण गेलो तर जाईल. आणि स्वप्न पूर्ण होईल माझं, म्हणजे देवाला जायचं. लय दिवसापासून चाललंय जायचं. जायनात का तुम्ही? पण तुम्ही काम करा पटापटा, तुमचं काम आवरा, सगळं काम व्यवस्थित करा. म्हणून मग उन्हाळ्यातच जायचंय. मे महिन्यात जर गेलं ना तर पाऊस पडतो तर म्हणजे जून महिन्यात गरज नाही, लगेच माघार येणं होईल. आणि जून महिन्यात पाऊस पडला की आपल्या रानातले सगळे कामं चालू होतील. त्याच्यामुळं मग कसं आहे, मे महिन्यात एवढे कामं नसतात, निवांत असतात उन्हाळ्याचे लोक, तोवरच जाऊन यायचं. हा, त्याच्यामुळे आवरा पटापटा. तुम्ही जायनात का मग? ठीक आहे ठीक आहे. तर चला, असंच केदारनाथ बद्रीनाथला जायचं म्हणतोय. योग जर आले तर जाणं होईल, नाही तर नाही. कारण काय, बऱ्याचशा गोष्टी अशा माणसाने बोलून जर टाकल्या ना तर मग जाणंच होत नाही, काहीतरी आड लागत. आणि असंच व्हायला लागलंय सोनापुडी.